समाज मत जे आहे ते ध्यानात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्या ज्या काल सर्वांनी अगदी मंगलप्रभात लोढाजी पण तिकडे होते. ते स्वतः जैन आहेत, स्वतः सहपालकमंत्री आहेत, स्वतः मंत्री आहेत, स्वतः मुंबईमध्ये राहतात, त्यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. असं असून मंगलप्रभात लोढाजींनी सुद्धा ते कबूल केलं. एवढं करून सुद्धा आज सकाळी 10 वाजल्यापासून तिकडे जमाव जमला. त्या जमावाने नंतर हिंसक गोष्टी केल्या, तोडफोड केली. मला असं वाटतं की कदाचित ते बांबू तोडत असताना जर संपूर्ण छत कोसळलं असतं, बांबू कोसळले असते, त्याच्यामध्ये प्राणहानी झाली असती, काही वित्तहानी झाली असती, तर ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती? आपल्या सर्वांच्या सुदैवाने कोण दगावलं नाही. पण मी तिकडे बघतोय काही लोकांच्या हातामध्ये सुऱ्या आहेत, काही लोकांच्या हातामध्ये ब्लेड आहे, काही लोकांच्या हातामध्ये हत्यार आहे. याचा अर्थ हत्यार, सुऱ्या वगैरे घेऊनच ते आले होते की नाही? तर मला वाटतं की असं झालं नाही पाहिजे. आज मंगलप्रभात लोढाजींनी पक्षाची आणखी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये. आपण यामधनं चांगला मार्ग काढतो आहोत. शेवटी सर्वांना संतोष वाटेल असा मार्ग आपल्याला काढला पाहिजे. आणि कायद्याहून कोणीही मोठं नाही आणि कायद्याहून धर्मही मोठा नाही.